गडिंग्लज सहकारी साखर कारखान्यातील कामगारांचा प्रोव्हिडंट फंड आणि ग्रॅज्युटीचा प्रश्न सोडवल्यामुळे आज मंत्री मुश्रीफांचा सत्कार सर्व संचालक मंडळ आणि कर्मचारी वर्गाने गडिंग्लज राष्ट्रवादी कार्यालयात केला। यावेळी मंत्री मुश्रीफांनी सर्व कर्मचारी वर्ग आणि संचालक मंडळांनी येत्या सीझनमध्ये एक दिलाने आणि एक मताने काम करावे, कारखाना कर्जमुक्त करण्यासाठी प्रयत्न करावेत। मी तुमच्यासाठी सदैव हिमालयाप्रमाणे उभा आहे अशी अपेक्षा व्यक्त केली। मंत्री मुश्रीफांनी यावेळी सत्यवार्ता न्यूजशी देखील संवाद साधला। केलेला काय सांगा? खरोखर साहेबांनी अनेक वर्ष कारखान्यातला जो प्रलंबित प्रश्न होता कर्मचाऱ्यांचा, तो प्रॉव्हिडंट फंड आणि ग्रॅच्युटी हे खरोखर एक ऐतिहासिक निर्णय झालेला आहे। यापूर्वीचा काळ जर बघितला तर अतिशय बिकट परिस्थितीतनं कारखाना सुरू होता, पण केवळ मुश्रीफ साहेबांनी जो इथं आल्यानंतर जो चमत्कार घडवलेला आहे की कामगारांचा कायम हिताचा निर्णय मुश्रीफ साहेबांनी घेतलेला आहे आणि तो कामगारांची तळमळ यातनं दिसून येते की अनेक लोकांनी यापूर्वी चुकीच्या उल्लंघना केल्या, पण निश्चितपणे मुश्रीफ साहेबांनी जी देणं आहे ते सगळं दिलेलं आहे। बोला साहेब। तर आप्पासाहेब नलवडे सहकारी साखर कारखाना अनेक वर्ष कर्जाच्या खाईतून बाहेर पडायला काही तयार नाही। आता या विभागाचा आमदार मी झाल्यानंतर माझ्या मतदारसंघामधील अनेक गावं, अनेक कार्यकर्ते आणि अनेक कर्मचारी या कारखान्यामध्ये काम करत असताना तो बंद पडण्याच्या अवस्थेत आला। त्यावेळा संचालक मंडळाने प्रकाश चव्हाणांच्या नेतृत्वाखाली मी जी कंपनी आणलेली होती ब्रिक्स, त्याला देण्याचा ठराव केला आणि त्या ब्रिक्स कंपनीनं 8 वर्ष अतिशय कारखाना चांगला चालवला। त्यांनी FRP वेळेवर दिली, लोकांची कामगारांची देणी दिली, त्याशिवाय तोडणी वाहतूक याचं कुठलंही जवळजवळ 100 कोटीचा तोटा त्यांना 8 वर्षात झाला। तर त्या कंपनीनं अतिशय चांगलं काम करण्याचा प्रयत्न केला, परंतु काही राजकीय लोकांच्या तक्रारीमुळं आणि कामगारांच्यासुद्धा अडचणीमुळं त्यांना 2 वर्ष आधी कारखाना सोडावा लागला आणि त्यानंतर आपण शापूरकरांच्या नेतृत्वाखाली पॅनल उभं केलं, प्रचंड मताने निवडून आलं, शापूरकरांनी राजीनामा दिला आणि आता भाई प्रकाश पताडे चेअरमन आणि प्रकाश चव्हाण हे आता व्हाईस चेअरमन म्हणून काम करत आहेत। आता कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेनं या कारखान्याला कर्ज देण्याचं काम सुरू केलेलं आहे। गेले 2 वर्ष चांगला हंगाम गेलेला नाही, हंगाम चांगला न झाल्यामुळं तोट्यामध्ये वाढ होते आणि विशेषतः साखरेचे दर, FRP वाढणारी, उणीवातूची बिलं, कामगारांचे पगार या सगळ्यामुळं ही साखर कारखानदारी पूर्णपणानं अडचण झालेली आहे आणि म्हणून जिल्हा मध्यवर्ती बँकेचा चेअरमन म्हणून मी यापूर्वी सांगितलं होतं की या कारखान्याचं 10-15 वर्षाची मी श्वेतपत्रिका काढायला तयार आहे। कुठल्याही कारखान्याचं कर्ज कमी झालेलं नाही, परंतु गडिंग्लज कारखान्याचा गळीत हंगामही चांगला झालेला नाही आणि कर्जही कमी झालेलं नाही। आता ही जी ग्रॅच्युटी प्रॉव्हिडंट फंड आज कामगारांना दिला आणि त्याने माझा सत्कार केला, मी त्यांचा जरी मनपूर्वक आभारी असलो तरी येणारा सीझन चांगला झाल्याशिवाय कर्जाचा बोजा कमी येणार नाही, त्यानंतर हे संकट आणि टांगती तलवार कायम त्यांच्यावर राहणार आहे। म्हणून तुम्हाला भाकरी देणारी ही संस्था आहे, तुम्हाला जीवनमान करणारी संस्था आहे, तुमच्या मुलाबाळांचं शिक्षण यावर अवलंबून आहे, तुमचं कुटुंब अवलंबून आहे। तुम्ही प्रामाणिकपणानं काम करून हा गळीत हंगाम यशस्वी करावा एवढी अपेक्षा मी व्यक्त करतो। हे जर झालं नाही, आता पाऊस ठीक आहे, 2 दिवस चांगला पडालेला आहे, परमेश्वराकडे प्रार्थना करूया, पाऊस चांगला पडावा, धरणं भरावीत आणि मग गळीत हंगाम चांगला व्हावा ही अपेक्षा व्यक्त करतो आणि आपली रजा घेतो। धन्यवाद।